नमस्कार मंडळी, मी तुमची तनुजा शिंदे आणि मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम निघाली आहे ट्रेकिंगला. हो, झिरो नॉलेज, झिरो आयडिया, झिरो एक्सपिरियन्स सोबत मी पहिल्यांदा निघाली आहे. पण आमच्यासोबत कोच, फ्रेंड्स आणि भरपूर जण आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. आणि गेस वॉट, मी कुठे चालली आहे ट्रेकिंगला? काळू वॉटरफॉल. खूप मिक्स्ड फिलिंग्स चालू आहेत सध्या माझ्या डोक्यात, मनात. नेहमीप्रमाणे मी ऐन टायमावर बॅकपॅक करते. मी आता बॅकपॅक करेन, आवरेन आणि मग निगोशिएट करून जाईल. मे बी या ब्लॉग थ्रू तुम्हाला ही आयडिया येऊ शकतो की काळू वॉटरफॉल कसा आहे, कसं जायचं किंवा जाण्यासारखं आहे का. तर व्हिडिओ त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा आणि बाकी आपण शेवटी बोलू. या बाय. सर्वांना टाटा बाय बाय करून मी निघाले माझ्या घरून, तेही धो धो पावसात. बिचाऱ्या अर्जुनला माझ्यामुळे काम लागलं असल्या पावसात. येशील का पुन्हा ट्रेकिंगला म्हणजे थोडं पावसात येताना फोर व्हीलर येईल ती घ्यायला, पण कशाला फोर व्हीलरला, चांगली ट्रेकिंग करून जाते पावसात म्हणली हे सगळे भिजले, फक्त पाणी देत राहिले. मी बी म्हणलं कशाला आता घर जळाले चौकटीला का बघायचे, म्हणून मी बी निघालो. आणि गप्पा टप्पा करून झाल्यानंतर कोचने इन्स्ट्रक्शन्स दिले आणि आमच्या जर्नीला सुरुवात झाली. जवळपास 9च्या दरम्यान आम्ही निघालो लातूरवरून. हळूहळू ओळखी होत गेल्या आणि आमची वाईब बसत गेली. त्यानंतर खूप इंटरेस्टिंग असं काही झालं नाही, कारण मी झोपून गेले आणि डायरेक्ट उठली सकाळी 6 वाजता. आणि हा माझा मित्र शुभम. मंडळी, मला एक घाण सवय आहे गोरायची आणि मी बी त्यामुळे त्याला खूप त्रास झाला, पण एवढं चालतं शुभम. निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो बेस कॅम्पला. आणि हा ज्ञाना म्हणजेच नारायण, याच्यासोबत खेळून बागडून आम्ही गेलो रूममध्ये चेक इन. आणि कसलाच वेळ न वाया घालवता आम्ही झालो रेडी. हा गोडच आहे मी, हा फक्त थोडे थोडे पिंपल झाले. मग आम्ही डिरेक्टली गेलो नाश्ता करायला. मग आम्ही बेस कॅम्पलाच थोडेसे रील बनवले, थोडा टाइमपास केला आणि फुलं बिलं लावून मी झाले फुलंदेवी. मग म्हटलं जरा बघून यावं हे दोघं काय करतायत. खाऊ आमचा चकना. सो मच चकना इट इज. मग बाकी मेंबर्सने रील वगैरे केली आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले आमच्या कोचने आणि आम्ही निघालो नाचत बागडत लहान लेकरासारखं, परत एकदा निसर्गाचा आस्वाद घेत. पण मग तेवढ्यात मला आठवलं की मी खूप अनलकी आहे, कारण माझ्या इतकं खाण्याचं नशीब नसावं ट्रेकिंगला येताना. घाटात कानं दुखते. पण ही पोरगी कसली ऐकते, छे कानं फाटायला आली होती, पण चेहऱ्यावरती नाही दिसू दिलं आणि पूर्णतः निसर्गाचा आनंद घेतला. हा शॉट कॅप्चर केल्याबद्दल थँक्यू शुभम. आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं मला रिअलाईज होत गेलं की आपण सिटीत राहून काय काय मिस करतो. आणि तो एवढा मोठा घाट कधी मागे पडला कळालं सुद्धा नाही. आणि हे माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते काळू वॉटरफॉल आहे. नाही सॉरी हां, या साईडला जे दिसतंय ते काळू वॉटरफॉल आहे. आणि आम्हाला दिसला आमचा पहिला धबधबा. सेक्सी हॉट बनून मी निघाले ट्रेकिंगला. सो बघूया, जर्नी स्टार्ट झालेली आहे. हे आमचे कोच श्रीकांतजी, शुभमजी, नारायणजी. बघूया काय होतं. आणि हा अख्खा ग्रुप. आणि आम्ही ट्रेक चढायला सुरुवात केली आणि धापा मारत मारत आम्ही फक्त आणि फक्त चालत होतो. तर हे असे छोटे छोटे आम्हाला दिसत राहतात कंटिन्यू कायम चालताना. मंडळी, चुकल्यासारखं वाटतंय की आम्हाला वाटलं होतं की खूप पाऊस असेल, कंटिन्यू पाऊस असेल. काय नाही, हे आमचे कोकिळ कंटी मेंबर्स जे मोराचा आवाज समजून लांडोरचा आवाज काढताय. मी नारायणजींना बोलली की एवढं मोठं जंगल आहे आणि या जंगलात किती जडीबुटी असेल. तर तुमचं काय म्हणणं आलं? शुभमजीचं म्हणणं आलं की ते जडीबुटी नाही, चित्ता आहे, चित्ता, जो की गाव भरून काढेल. हां, तर त्यांचं म्हणणं आहे की नाही इथं चित्ता आहे ना वेडे, तू जडीबुटीकडे काय बघते, चित्याकडे बघ, तो जखम भरून काढतो. तर तुम्हाला पुढून कधी जखम झाली तर चित्याकडे जा, तो चाटून तुमची ते का. या शुभमजींनी हे एक ज्ञान दिलेलं आहे, आपण अप्रिशिएट केलं पाहिजे त्यांना. सो या. आणि इथे सुरू झाला माझा पहिला टास्क. मंडळी, मी त्या ग्रुपमधली मेंबर आहे जिला शूजमध्ये पाणी गेलेलं अजिबात नाही आवडत, पण यावर मी काहीच करू शकले नाही. मला नाही आवडत.
आणि आम्हाला चलता चलता छोटे मोठे धबधबे दिसत होते. पण ह्या धबधब्याजवळ मला खूप लोक दिसत होती. मग मला थोडंसं टेन्शन आलं की हे नक्की हिडनच आहे ना. हा येडा आहे वॉटरफॉल दाखवणे. आणि हा मला बोलतो, हा शुभम बोलतो वाऱ्याचा आवाज आहे. काय पण बोलतो मार त्याला, मार त्याला. काय झालं शुभम सर? आणि आम्ही दमलो होतो म्हणून तर आम्ही फायनली एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे गाईस. तुम्ही जरा जवळ या ना, माझ्या व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे. इथे पाणी सो आम्ही दमलो आहे पण मजा येते. बघूया काय होतं पुढे. धबधबा धबे धबे धबा धबा धबा. टवळगे करून झाल्यानंतर आमचा ब्रेक ओव्हर झाला आणि आम्ही परत चालायला लागलो. इथे पण मी हेच बोलतेय की अजून पाऊस पडला नाहीये बरं का. काय यार, पण तेवढ्यातच थोड्या वेळ जे चुकल्यासारखं होत होतं आता ते नाही होणार कारण पाऊस पडतोय आणि आम्ही ऑलमोस्ट धबधब्याजवळ पोहोचलो. आणि दातातला अडकलेलं काढता काढता आम्ही पोहोचलो दुसऱ्या टास्ककडे. हे आपल्या गढूळ पाण्यात जायचं. मला ही हिडन वॉटरफॉल काय हिडन वाटत नाही. नो मो हिडन वॉटरफॉल असं झालंय ते. थोडी पब्लिक आहे ही. नो मो हिडन वॉटरफॉल. आणि इथे आम्हाला कळतं की ही नदी पार करून तिकडे जायचं आहे. आता आम्ही हे क्रॉस करणार आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. कसं जायचं वरून मी बॅग बिग काय काय बबडी समजत नाही. मी तर पाण्याला खूप भीते. खरंच सुरुवातीला हे खूप इझी वाटलं पण जसं जसं आम्ही पुढे जात गेलो तसं तसं कळालं की हे पाणी खूप खोल आहे आणि मध्ये खूप दगडं होती म्हणून सहज चालणं शक्य नव्हतं. आणि एका पॉईंटवरती माझ्या गळ्यापर्यंत पाणी होतं. ते या व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झालंय पण खरंच होतं मंडळी, ट्रस्ट मी. तरी मज्जा करत आणि थोडं भीत भीत आम्ही पोहोचलो दुसऱ्या साईडला. शुभम, इथे आपल्या ग्रुपमधले काही कार्टे दिसत आहेत. तुला भिजायचंय का? दिसतात नाही डुंबत बसलेत ते म्हशी. डुंबत आहेत इथल्या म्हशी डुंबत आहेत. तर मंडळी जिथं सगळे भिजत होते तिथं आम्ही नाही भिजलो. मी आणि शुभम आणि एक दोघांनी ठरवलं की आपण वॉटरफॉल म्हणजे धबधब्याच्या तिथेच भिजायचा. तर आम्ही जात आहोत. बघूया कसं होतं. हा 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 हा, काय सिरियस मॅटर नव्हतं मंडळी. पोरं टवळक्या करत होती फक्त. आणि इथे झाला खरा ॲडव्हेंचर सुरू. इथे पाय घसरत होते, डेंजर रस्ते होते आणि गर्दी तर खूपच होती. इथे तुम्ही नोटीस करू शकता की पाय किती घसरत होते आणि चढणं किती अवघड होतं. आणि एकमेकाला हेल्प करत करत फायनली आम्ही वॉटरफॉलच्या खूप जवळ होतो. शुभमला वेळोवेळी माझी चिंता असते. मम्मीने काळजी घे म्हणून तुझ्या पुरुषावर पाठवलं म्हणजे मग तू काळजीच घ्यायची. तुम्हाला खूप टोकतो यार जा. एका पॉइंटवर एवढी चिडचिड होत होती ना की अजून किती चालायचंय. कंटिन्यू चालतच आहोत. कधी आहे वॉटरफॉल. पण मग ठीक आहे, माझी कंपनी इतकी छान होती की मला अंदाजच नाही आला की टाइम कधी निघून गेला. फायनली पाऊस पडतोय आणि जसं वेदर आम्हाला हवं होतं तसं वेदर एक्झॅक्टली झालंय. आणि आम्ही जवळपास पोहोचलोच होतो. एकदमच धबधब्याखाली जायची माझी तर इच्छा नव्हती आणि ना माझ्यात पेशन्स किंवा अजून चालायची ताकद होती. तेवढ्यात मला कळतं की आपण त्या धबधब्याच्या पायथ्याशीच एन्जॉय करणार आहे. आणि मग कसली वाट बघतो आम्ही लागलो नाचायला फुल एन्जॉय करून. मी खरंच सांगते, तुमची कंपनी असल्याशिवाय तुम्हाला मज्जा येणार नाही. मी तर खूप एन्जॉय केला बाबा. हा गणू, तुझं चालू द्या एकदम निवांत. मला लहानपणापासूनच पाण्याची खूप भीती आहे. म्हणजे इतकी भीती आहे ना की मी पाण्याच्या जवळजवळ पण नाही जात. पण इथं मात्र मी माझ्या पाण्याच्या भीतीला ओव्हरकम करून खूप मज्जा केली. हा म्हणजे मला तरी पाण्यात असंच खेळता येतं लहान लेकरासारखं. मी खूप मज्जा केली. माझी पहिली ट्रेकिंग असल्यामुळे कदाचित माझा अनुभव वेगळा असू शकतो. माझ्या मागे जो दिसतोय तो होता खरा काळू वॉटरफॉल. पण पाणी वाढल्यामुळे आम्हाला पुढे नाही जाता आलं. आणि ट्रस्ट मी गाईज, खूप गर्दी होती तिथे. तुम्हाला या क्लिप्सवरून अंदाजा येत असेल. मला खूप मजा आली. म्हणजे तुम्ही पण नक्की या काळू वॉटरफॉल. पण जर तुम्ही आता प्लॅन करताय तर नका येऊ कारण खूप गर्दी. आणि आमचा परत निघायचा प्रवास सुरू झाला. परत तोच त्रास, दगड, धोंडे, रस्ता. फक्त त्रास वाटायचा होतोय, बाकी तर काही त्रास होत नाही. मजा येते.
वापस जाताना आम्हाला खूप छान छान सुंदर सुंदर छोटे छोटे धबधबे लागत गेले आणि आम्ही खडतर रस्त्यावरून फक्त चालत होतो अशा टवाळक्या करत पावसाचा आनंद घेत शूजमध्ये पाणी जात आम्ही आलो परत तिथंच. पण यावेळेस आम्हाला कळालं की पाणी वाढलंय. काय रे पाणी वाढलंय पाणी वाढलंय ते आपल्याला नाही कळणार, मध्ये गेल्यावर कळेल. इथे मी व्हिडिओ बनवणं खूप चुकीचं होतं कारण की हा खूप सिरियस माहोल होता. कारण इथली रस्सी गायब झाली होती कारण ती कोणाची तरी पर्सनल रस्सी होती म्हणून आमचं वापस येणं खूप अवघड झालं होतं. पण ती कशी बशी आम्ही क्रॉस केली. ती जी रिव्हर होती ही आम्ही सगळे तरंगत होतो. कोणीतरी रस्सी घेऊन गेलं त्यांची ती पर्सनल रस्सी होती तर आम्ही कसे बसे हेल्प घेत तरंगत आलो. नाही अंडा नाही खात नाही तर खूप मेहनतीने आलो. आय विश कोणी रेकॉर्ड केलं असतं पण ठीक आहे, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही केली जाऊ शकते. झालं काय आता झालं ऑलमोस्ट ट्रेक संपलीच आहे. फक्त आता पायांची हालत काय झाली आहे शूज मध्ये ते बघायचं. मग ज्यांना भूक लागली होती त्यांनी नाश्ता केला, मॅगी खाल्ली, अंडी खाल्ली, भुट्टा खाल्ला, दगडावरती चढून बिडून मज्जा केली. आणि बापरे या ठिकाणी मी माझी बॉडी दाखवताना फेक आहे, हे फेक आहे, मी काय जिम विम नाही करत. मग आम्ही खरं तर या ठिकाणी फोटोशूटसाठी थोडंसं आलेलो बाजूला. पण मग आमची जायची वेळ झाली. सगळ्यांचं आवरून झालंच होतं ऑलमोस्ट. तर एवढंच नाही तर माझ्या इथे येऊन नवीन मित्र पण झाले. त्यापैकी हा एक आहे. आपको ट्रैकिंग कैसी लगी आपको? बहुत बढ़िया थी और उसके साथ इतने बड़े सेलिब्रिटी से भी बोला नहीं ये सब स्क्रिप्टेड है. स्क्रिप्ट भेजी नहीं बट अरे सांग रे तू डायरेक्ट स्क्रिप्टेड नसतं. सॉरी गाईज. तर माझा खूप फालतू प्रश्न आहे की प्रेमात कधी तुमचा हार्ट ब्रेक झालाय का? मला उत्तर कळालेलं आहे शुभमचं. आणि तुमचं काय? तसं काही नाहीये. तसं काही हार्ट ब्रेक असं काही नाहीये. सिच्युएशन वेगळं करते त्यालाच हार्ट ब्रेक म्हणतात. अरे पण मग तिची काय चूक त्याच्यात? अरे हार्ट ब्रेक झालं ना. अरे पण तिचं पण तर झालं असेल. हार्ट ब्रेक नाही झालं. हार्ट ब्रेक कसं म्हणता येईल ना? हार्ट ब्रेक कसं म्हणता येईल जेव्हा ती चीट करेल सोडून बरोबर थोडीच आहे ना. सिच्युएशनने लांब केलं शाळ्या आधीच बोलतो. आणि देव माझी वेळोवेळी परीक्षा घेत होता. जितकं नको म्हणलं तितकं माझा पाण्यात पाय जायचाच बुटासह आणि ते मला कसं तरी व्हायचं. तर फायनली मंडळी आम्ही ट्रेकिंग संपवून खाली आलो आहोत आणि थकलो आहेत, पाय दुखत आहेत, भिजलेले आहोत, मिक्स्ड फिलिंग्स आहेत सगळ्या. अजून पण वातावरण किती सेक्सी झालं आहे. तर आम्ही नेहमी ट्रेकिंगला ना तर आता आम्ही फार भिजलो आहेत, दमलो आहेत. तर मी आता तुम्हाला भेटेन तयार होऊन की नेक्स्ट ॲक्टिव्हिटी कोणती आहे आमची. मग आम्ही आमच्या बेस कॅम्पवरती परत आलो. येऊन फ्रेश वगैरे झालो. ओले होतो, भिजलेले होतो, दमलेलो होतो आणि कसलाच वेळ न वाया घालवता आम्ही डिरेक्टली बसलो जेवायला. मग जेवण संपवून गप्पा संपवून आम्ही आलो बाहेर. दुनिया फिरली त्याची, दुनिया फिरली. मला सगळीकडे दिसते आणि आनंदही आनंद चौरीकडे सगळीकडे. हा व्लॉग एडिट करताना पण मी खूप हसते आधीचा व्हिडिओ बघून. मला तरी पर्सनली खूप मज्जा आली कारण की हा माझा पहिलाच अनुभव होता. आणि आम्ही निघालो लातूरला परत. जायची इच्छा होत नव्हती पण यावं लागणार. आणि सकाळी आम्ही पोहोचलो लातूरात. सर्वांना टाटा बाय बाय केलं. खूप आठवण येईल मला तुमची गाईज. आणि त्यानंतर मला आला अर्जुन घ्यायला. तर मंडळी हा होता माझा व्लॉग काळू वॉटरफॉल ट्रेकिंगचा. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. बाय बाय.